ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक महाराजांनी परीक्षिताला संपूर्ण भुवनकोशाचं वर्णन करून सांगितलं. सूर्याची गती, चंद्र इत्यादी शनी ग्रह वगैरे जे काही आहेत त्या सगळ्यांची गती, त्यांचा विस्तार, ही सगळी माहिती सांगितली. शिशुमार चक्राचं वर्णन केलं. आणि ते वर्णन करत असताना शुक महामुनी राजाला सांगतात की हे सगळं भगवान विष्णूंचं सर्व देवमय असं स्वरूप आहे. आणि सकाळ संध्याकाळ नित्य नियमानं पवित्र राहून आणि मौन व्रत धारण करून जो कोणी यांचं चिंतन करतात, दर्शन घेतात आणि त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप करतात, त्यांना केलेली सगळी पाप ही पूर्णतः नष्ट होतात. संसारामध्ये लक्ष न ठेवता राग द्वेष विरहित राहून जर ह्या सगळ्यांकडे बघितलं तर एकाग्र चित्तानं जे बघणं होतं त्याला ध्यान असं म्हणतात. रागोपहतीर ध्यानम असं सांख्यसूत्र सांगतात. आणि योगदर्शन म्हणतं की तत्रिकता ध्यानम योगदर्शनम. एकाच लक्षात सर्व चित्तवृत्ती केंद्रित होणं म्हणजे ध्यान आहे. या शिशुमार चक्राकडे जर पाहत राहिलं आणि ते जर ध्यान लागलं तर आपोआप मी, माझं, शरीर, शरीरी, देह, देही या संबंधी असलेले सगळे पदार्थ जे आहेत तिकडचं लक्ष हटतं आणि ग्रह नक्षत्रांकडे जातं. आणि ते सर्व देवतामय असल्यामुळं तिथे ध्यान लावलं तर आपोआपच चित्तामध्ये निर्ममता आणि विरागिता यायला लागते. पुढे शुकदेव महाराज राजाला सांगतात की राजा, काही लोकांचं म्हणणं असं आहे की सूर्यापासून 10,000 योजन खालच्या बाजूला राहू हा नक्षत्रांप्रमाणे हिंडत असतो, फिरत असतो. पण झालंय असं की त्या राहूला भगवंताच्याच कृपेने देवत्व आणि ग्रहत्व आलं असल्यामुळं सिंहिकापुत्र आणि असुराधम असून सुद्धा तसं महत्वाचं पद देण्याची त्याची पात्रता नाही. आता या राहूच्या जन्माबद्दलची, त्याच्या कर्मांबद्दलची जी काही कथा आहे ती पुढे येईलच ओघामध्ये. सूर्याचं देह अतिशय उग्र प्रखर असं सर्वांना ताप देणारं जे मंडल आहे त्याचा विस्तार 10,000 योजन इतका सांगितला जातो. आणि अशाच प्रकारे चंद्रमंडलाचा विस्तार सुद्धा 12,000 योजन असून राहूचा 13,000 योजन असा विस्तार आहे. देवासुरांनी ज्या वेळेला क्षीरसागराचं मंथन केलं अमृत मिळवण्यासाठी, त्यावेळेला तो अमृताचा कलश आल्यानंतर जेव्हा मोहिनी रूपातले भगवंत देवासुरांना ते अमृताचं वाटप करत होते, त्यावेळेला सूर्य आणि चंद्रांच्या मध्ये हा राहू देवता स्वरूप घेऊन मध्ये बसला. आणि ज्या वेळेला ह्या दोघांनी, सूर्यचंद्रांनी त्याचं ढोंग उघडकीला आणलं त्यावेळेला भगवान विष्णूंनी त्याचा शिरच्छेद केला आपल्या सुदर्शन चक्रानं. ते वगैरे लक्षात ठेवून दर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी राहू आणि केतू अनुक्रमे सूर्यावर आणि चंद्रावर आक्रमण करत असतात. तेव्हा सूर्यचंद्रांच्या रक्षणासाठी भगवंतांनी आपलं प्रिय असं सुदर्शन चक्र नावाचं जे आयुध आहे ते तिथे स्थापन केलं. ते चक्र सदैव फिरत असतं आणि त्यामुळं राहू त्या सुदर्शन चक्राच्या असह्य अशा तेजामुळं त्रस्त होतो, उद्विग्न होतो आणि एकीकडे चकित चित्तही होतो. आणि जेमतेम मुहूर्तभर म्हणजे पाऊण तासाच्या आसपास तो त्यांच्या समोर टिकून राहू शकतो.
त्यानंतर मात्र तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतो. हे जे त्याचं राहूचं सूर्याच्या जवळ राहणं आहे, ह्याला आपण सगळे लोक ग्रहण असं म्हणतो. राहूपासून 10,000 योजन खाली आणखी सिद्ध, चारण आणि विद्याधर इत्यादींची स्थानं आहेत. त्यांच्याही खाली जोपर्यंत वायूची गती पोहोचते आणि ढग दिसू शकतात, तोपर्यंत जो भाग आहे त्याला अंतरिक्ष लोक असं म्हणतात. आणि हा जो अंतरिक्ष लोक आहे, हा यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत आणि अन्य भूतांचं विहारस्थळ आहे. त्याच्याही खाली 100 योजनाच्या अंतरावर ज्या पृथ्वीवर आपण राहतो, संचार करतो, त्या पृथ्वीचं स्थान आहे. आणि हे स्थान सुद्धा कुठपर्यंत मर्यादित आहे तर म्हणाले हंस, गिधाड, ससाणे, गरुड इत्यादी महत्वाचे जे पक्षी आहेत, हे पक्षी ज्या उंचीपर्यंत उडू शकतात, पोहोचू शकतात, तिथपर्यंतच पृथ्वीची मर्यादा आहे. या पृथ्वीचा विस्तार आणि त्या पृथ्वीची स्थिती इत्यादींचं वर्णन शुक महाराज म्हणतात, मी तुला मागेच सांगून ठेवलेलं आहे. ह्या पृथ्वीच्या सुद्धा खाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल असे 7 लोक आहेत. त्यांना भूविवर असं नाव आहे किंवा भूगर्भस्थित बिळ किंवा लोक असे त्यांना म्हटलं जातं. आणि हे 7 पाताळ जे आहेत, हे एकेकाच्या खाली एक 10,000 योजनांच्या अंतरावर स्थित आहेत. आणि यातल्या प्रत्येकाची लांबी रुंदी ही 10,000 योजन अशी आहे. हे जे लोक आहेत, ह्या ज्या पातळ्या आहेत, त्यांची सुद्धा बिळ किंवा हे जे प्रस्तर आहेत, हे सुद्धा एक प्रकारचे स्वर्गच आहेत. आणि या स्वर्गामध्ये ह्या लोकांमध्ये वरचे जे सप्तस्वर्ग म्हटलेले स्वर्लोक आहेत, त्यापेक्षा सुद्धा अधिक उच्च दर्जाचे विषयभोग, ऐश्वर्य, आनंद, संतती सुख आणि धनसंपत्ती उपलब्ध होते जीवनातल्या. ह्या सप्त पाताळांमध्ये वैभवपूर्ण अशी भवन आहेत, उद्यान आहेत, क्रीडास्थळी आहेत आणि तिथे दैत्य, दानव आणि नाग नाना प्रकारच्या मायामयी क्रीडा करत असतात आणि तिथे राहत असतात. हे सर्व जीव तिथे गार्हस्थ्य धर्माचं पालन करणारे आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा स्त्री, पुत्र, बंधू, बांधव, सेवक इत्यादींबद्दल नितांत प्रेम आहे आणि ते नेहमी प्रसन्न चित्त असतात. ते इतके प्रबळ आहेत की त्यांच्या भोगांमध्ये अडथळा आणणं, बाधा घालणं हे इंद्रादिकांना सुद्धा सामर्थ्य राहत नाही. अजून सुद्धा शुक महामुनी राजाला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगतायत. ते काय ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.